नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवन्तः स्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. या श्लोकामध्ये असं म्हटलंय की अविद्यमान वस्तू जी विद्यमान नाहीये अशा वस्तूला कधी अस्तित्व नसते आणि विद्यमान वस्तू जी आहे तिचा कधी अभाव नसतो. विद्यमान आणि अविद्यमान या दोन्हींचाही निर्णय तत्वदर्शीही म्हणजे तत्ववेत्यांनी जाणलेला आहे. दृष्टः दृष्टः म्हणजे जाणलेला आहे. अनयोः म्हणजे या दोन्हीचा कुठला अभाव आणि भाव या दोन्हीचाही तत्वज्ञानांनी जाणलेला आहे, तत्ववेत्यांनी जाणलेला आहे. पुढे तो श्रीकृष्ण आपलं बोलणं पुढे चालू करतो. आता अर्जुना आणिक काही एक सांगेन मी ऐक जे विचारे परलोक ओळखीती. आता अर्जुना मी तुला आणखीन एक गोष्ट सांगतो की जे वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष जे आहे ते विचाराने जाणतात. विचाराने विवेकाने जाणायची गोष्ट आहे. तुला आणखीन एक मी सांगतो की जे ज्ञानी पुरुष जे वस्तूचं स्वरूप कसं जाणतात, विवेकाने जाणतात, विचाराने जाणतात. कोणतं आहे ही उभी फार महत्वाची आहे बरं का, अंडरलाईन करा. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आता हे आपल्याकडे कुठलीही वस्तू ही अचेतन समजत नाही असा याचा अर्थ होतो. या उपाधी माझी गुप्त जे कुठल्याही वस्तूमध्ये देहादी प्रपंचामध्ये सगळीकडे काय आहे, चैतन्य असे सर्वगत. चैतन्य सर्व गुप्त रूपाने आहे ते तत्वज्ञ संत स्वीकारित. तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचं ग्रहण करतात. म्हणून आपण नदीला सुद्धा स्त्री मानतो. नदीची ओटी भरतो ना आपण. कृष्णेला पाणी आलं की कृष्णेची ओटी भरतात. गंगेला जातो आपण, गंगेची ओटी भरतो. याचा अर्थ काय होतो की आपण त्यांना स्त्री रूपामध्ये सजीव रूपामध्ये समजतो. आणि अजून ती सागराला मिळालेली नाही पण आपण सवाष्ण म्हणून पूजा करतो. सागराला मिळाल्यावर खरी सवाष्ण व्हायची पण आपण आधीच तिची सवाष्ण म्हणून पूजा करतो. तेव्हा आपण समुद्राला सुद्धा आपण नारळ अर्पण करतो. म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीला अचेतन समजत नाही. ते माऊलीने इथे सांगितले की या सगळ्या उपाधीमध्ये चैतन्य आहेच, गुप्त रूपाने. कुठलीही वस्तू अचेतन नाही. मग आता अलीकडच्या विज्ञानाच्या भाषेमध्ये तुम्ही असं म्हणा की त्याच्यामध्ये एक ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, त्याच्यामुळे ते एकत्र राहतात. हे टेबलाचे कण हे सगळे एकमेकाला धरून आहेत ना, नाही तर विस्कळीत होऊन ते टेबल फुटून जाईल. पण कुठल्या तरी एका आकर्षक शक्तीने ते एकमेकाला जोडलेले राहतात. सगळे जर आता आपण डिसेक्शन करत गेलं तर छोटे छोटे ऍटम्स असतात, बारीक बारीक कण असतात. ते कण सगळे एकमेकाला चिकटून असतात तेव्हा वस्तू बनते. वस्तू म्हणजे पदार्थ. आता इथे वस्तू म्हणजे परमार्थाच्या दृष्टीने परब्रह्म असा अर्थ होतो. पण एरवी आपण एखादी वस्तू म्हणजे एखादा पदार्थ असं धरतो. तर कुठलाही पदार्थ बनला तर त्याच्यामध्ये काय असतात, कण 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 सगळे एकत्र आलेले असतात. तर ते एकमेकाला धरून ठेवतात. मग ज्या अर्थी एकमेकाला धरण्याची त्या ठिकाणी शक्ती आहे त्या ठिकाणी काहीतरी त्या ठिकाणी चेतन आहे. पण ती गुप्त रूपाने ते असं आपण होऊन हालत बोलत नाही. टेबलाला आपला फोर्स लागतो हलवायला, चेतन वस्तूचा फोर्स लागतो. पण तरी सुद्धा गुप्त रूपाने चैतन्य आहे. आणि हे आपलं भारतीय तत्वज्ञान की सगळ्यामध्ये गुप्त रूपाने चैतन्य तत्व आहे. पण ते दिसतं का सगळ्यांना? नाही दिसत. कोणाला दिसतं? तत्वज्ञ संत. तत्व जाणणारे जे आहेत त्यांना ते बरोबर समजतं की प्रत्येकामध्ये चैतन्य आहे. म्हणून आपण सहसा पाय लावत नाही बघा कशाला. हाताने आपण कुठली वस्तू उचलतो किंवा हाताने ढकलतो. कुठली निर्जीव वस्तूला सुद्धा आपण पाय लावत नाही कारण आपल्याला माहितीये त्याच्यामध्ये गुप्त रूपाने चैतन्य आहे. म्हणून पाय लावायचं नाही कशाला. त्यामुळे ही ओवी नेहमी रेफरन्सला येते आणि कित्येक प्रवचनकार वगैरे नेहमी ही ओवी वापरतात की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत.
सगळीकडे चैतन्य आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलंय की काही नाही असं नाहीये जगामध्ये. कुठला अभाव आहे असं नाही, कारण अभाव असेल तर निर्माण काही होऊ शकत नाही. काहीतरी आहे त्यातून विश्व निर्माण झालंय ना. अभावातून कसं काय होईल? ज्याला काही अस्तित्वच नाही तिथून काही निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे काहीतरी आहे. ते असण्यामधून निर्माण झालेलं आहे. तर ते चैतन्य आहे. मूळ काय आहे? सगळं चैतन्य स्वरूप आहे. आता कसं आहे, सलिली पय जैसे एक होऊन मिनले असे परी निवडून राजहंसे वेगळे की. आता ते दृष्टांत देतात. दूध पाण्याशी एकरूप झालेलं असतं. एकरूप झालेलं असतं की नाही, पण राजहंसाला ते निवडतायत, निवडून वेगळं करतं. किंवा अग्निमुखे किडाळ की अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ निवडती केवळ बुद्धिवंत. किंवा चतुर लोक अग्नीच्या साह्याने हिणकस धातू काढून टाकतात, एखाद्या धातूत कुठला धातू मिसळला असेल तर, आणि केवळ शुद्ध सोनं निवडतात. जळलं की तो धातू जळून जातो, सोनं जळत नाही. हा एक दृष्टांत दिलाय. ना तरी जाणीवीची या आयणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जसे. किंवा बुद्धिचातुर्याने दही घुसळलं की त्यातून लोणी दृष्टीला पडतं, नाही तर दह्यामध्ये लोणी दिसतं का? दुधात पण लोणी आहे, दुधात तूप आहे, पण ते दिसत नाही. पण हुशार माणसाला माहितीये की दुधाचं दही लावलं की दह्याचं ताक घुसळलं की त्यातून लोणी निघतं. आता हे आपलं रोजचं आहे म्हणून आपल्याला त्याच्यात काही वाटत नाही, पण जर तुम्ही तसं बघायला गेलं तर नुसतं दूध बघितलं तर यात लोणी आहे असं जर आपण कोणाला म्हटलं तर भारताशिवाय कुठे लोणी काढत नाहीत. पण बाकीकडे क्रीम काढतात आणि त्या क्रीमचं बटर बनवतात. पण आपणच असे लोक आहेत की आपण दही लावतो, दही घुसळतो, त्याच्यातून ताक करून लोणी वेगळं करतो, ताक वेगळं करतो. पण ताकाचं पुन्हा दूध होत नाही. एकदा विकार उत्पन्न झाला की झालं. तर पुन्हा होत नाही. तसं यांनी म्हटलंय की ना तरी जाणीवेची या आयणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जसे. म्हणजे गुप्तपणाने कसं आहे ते दाखवतात. सोन्यामध्ये इनकस धातू मिसळला गुप्तपणाने तर तो अग्नीच्या संघाने दूर करता येतो. दुधामध्ये लोणी असतं, पण ते दही लावून विरजण घालून मग ते घुसळलं की लोणी निघतं, पण ते गुप्त रूपाने दुधामध्ये असतं. की भूसबीज एकविट उपणितार आहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणू आलं. किंवा एकत्र आलेले धान्य आणि भूस आपण पाखडलं की धान्य जागा राहते आणि उडून जातं, ते फोलपट असतं, असं त्याप्रमाणे समजून येतं. तैसे विचारता निरसले. त्याप्रमाणे विचार केला असता ज्याचं निरसन होतं, विचाराने निराश होतो, ते प्रपंच सहज सांडविले. असा प्रपंच म्हणजे सगळंच प्रपंच म्हणजे इथं आपला फक्त मुलं बाळ घरदार असं संसार नाही, सगळंच संसार. संसार म्हणजे हे सगळं जग, सगळं. मग त्यामध्ये आपलं मुलं बाळ आले, घरदार आलं, आपलं शरीर आलं, बाकीचे सगळे प्रपंचातले व्यवहार आले, सगळंच, सगळाच प्रपंच. कसं होतं, सहजे सांडवले, सांडून टाकला म्हणजे निराश केला त्याचा. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असते. आणि मग ज्ञानी लोकांच्या दृष्टीने फक्त तत्व राहत. तत्व म्हणजे एकच तत्व, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, पण एकच राहतं परब्रह्म तत्व. बाकी सगळा संसार उडून जातो. पण हे केव्हा होतं? विचारांती. जे दुधातलं लोणी काढायला जसे कष्ट करावे लागतात किंवा सोन्यातलं शुद्धता अशुद्ध काढून टाकायला जसं त्याच्यावर काहीतरी क्रिया करावी लागते, तसा प्रपंच हा पुढे 7व्या अध्यायात येईलच ते, की प्रपंच हे कसा खोटा आहे, हे दिसत असून सुद्धा कसा खोटा आहे, ते येईल पुढे. पण प्रपंच हा तत्व नाही, एक तत्व फक्त परब्रह्म तत्व आहे. प्रपंच हा सोडून द्यायचा असतो, उपाधी आहे, हे टाकून द्यायची असते, तेव्हा मग राहतं ते फक्त तत्व. म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही. म्हणून अनित्य जे काही आहे त्या ठिकाणी अस्तित्य नाही, अशाश्वत जे आहे त्या ठिकाणी अस्तित्व नाही. हे नसतंच, नसतं म्हणूनच ते संपतं. जे आहे ते कुठे जात नाही. जे सत्य आहे ते कायमस्वरूपी सत्य आहे.
जे नाहीये ते नाहीच आहे. थोडा वेळ आहे, थोडा वेळ नाही म्हणजे ते नाही. तर शाश्वतता काही नाही. हे दोनच भाग आहेत आपल्याकडे, एक शाश्वत आणि अशाश्वत. नित्य आणि अनित्य वस्तू विवेक, असं शंकराचार्यांनी त्याला म्हटलं. नित्य वस्तू कोणती आहे, अनित्य वस्तू कोणती? आता दिवस नित्य आहे का? नाही. रात्र होते, पुन्हा दिवस उजाडतो. म्हणजे दिवस आणि रात्र हे दोन्ही पण नित्य नाही. शाश्वत काय आहे? आपण साक्षी आहोत त्याचे, हे शाश्वत. आपण पाहतो, दिवस आला, दिवस गेला, रात्र झाली, रात्र गेली, हे आपण पाहतो. द्रष्टा जो आहे तो सत्य. जाणारा संसार आहे, हा जाणार आहे, हा असत्य. म्हणजे नसतो असं नाही, त्याला व्यावहारिक सत्ता असं शंकराचार्यांनी नाव दिलं. प्रातिभाषिक सत्ता एक असते. प्रातिभाषिक सत्ता म्हणजे आपण कथा, कादंबऱ्या, सगळ्या प्रतिभेने जे ज्ञान लिहिलं जातं त्याला प्रातिभाषिक सत्ता म्हणतात. म्हणजे एखादा लेख लिहिलाय, गोष्ट लिहिली आहे, कथा लिहिली आहे, कादंबरी लिहिली आहे, ते प्रतिभेच्या जोरावर ते सगळं लिहिलेलं असतं, तिला प्रातिभाषिक सत्ता म्हणतात. पारमार्थिक सत्ता म्हणजे परब्रह्म, फक्त एक शाश्वत आहे ते. आणि व्यावहारिक सत्ता म्हणजे आपला प्रपंच. थोडा वेळ असते सत्ता. जसं स्वप्न थोडा वेळ खरं असतं. स्वप्न पडतं तोपर्यंत स्वप्न खरं असतं की नाही, त्याला अस्तित्व आहे. जाग झाल्यावर ते खोट आहे की नाही. जाग नाही तोपर्यंत स्वप्न खरंच वाटतं की नाही. स्वप्नात आपण घाबरतो, सगळे भाव भावना सगळंच आपल्याला असतं. म्हणजे अगदी खरा खरा संसार आपण स्वप्नामध्ये पण करत असतो, पण तेव्हा तो खराही वाटतो. जाग झाल्यावर कळतं की अरे हे सगळं स्वप्न होतं. तसं पारमार्थिक स्थितीमध्ये जाग झाल्यानंतर संसार मिथ्या कळतो, तोपर्यंत तो खरा असतो. म्हणजे आता आपण संसारामध्ये आहोत हे खरं आहे आपल्या दृष्टीने, पण पारमार्थिक स्थितीमध्ये गेल्यावर मग हे असते. म्हणून हे वेगवेगळ्या लेव्हल्स आहेत आपल्या अस्तित्वाच्या, वेगवेगळ्या लेव्हल्स. मग आपण कुठल्या स्तरावरून बघतो, तर आता आपण जागृत अवस्थेमध्ये आहोत. जागृत अवस्थेमध्ये आपल्याला जे जग प्रत्ययाला येतं ते जागृती अवस्थेमध्ये खरं असतं. स्वप्नावस्थेमध्ये हे जग अजिबात खरं नसतं, कारण आपण स्वप्नात वेगळ्याच जगामध्ये वावरतो. गाढ झोपेमध्ये तर स्वप्नातलंही जग नसतं, जागृती अवस्थेमधलं पण जग नसतं. तिथे आपण फक्त अस्तित्वाने असतो आणि गाढ झोपलेला असतो, आपल्याला काहीही कळत नाही. ना आपल्या देहाचं आपल्याला भान असतं, ना आपल्या मुलाबाळांचं असतं, ना कशाचं असतं. गाढ झोप थोडा तरी लागतेच माणसाला. एक अर्धा तास तरी का ना गाढ झोपेमध्ये माणूस जातो. त्यावेळेला कुठलंच अस्तित्व नसतं. मग तेव्हा जर प्रपंच खोटा असेल, स्वप्नामध्ये जर हा प्रपंच खोटा असेल आणि जागृत अवस्थेपुरता जर तो मर्यादित असेल, तर त्याला शाश्वत म्हणायचं का? नाही म्हणायचं. की जसं स्वप्न जाग होईपर्यंत खरं असतं, तसं पारमार्थिक स्थितीमध्ये जेव्हा आपण जातो तिथपर्यंत प्रपंच आपला खरा असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने प्रपंच खरा नाही, तुकोबांच्या दृष्टीने प्रपंच खरा नाही, एकनाथ महाराजांच्या दृष्टीने प्रपंच खरा नाही, आपल्या दृष्टीने प्रपंच खरा. कारण आपण त्याच सत्तेमध्ये आहोत ना, व्यावहारिक सत्तेमध्येच राहतो आपण, म्हणून आपल्या दृष्टीने प्रपंच खरा आहे. मग आपल्याला सगळे नियमावली आहे, सदाचरण आहे, सत्शास्त्र आहे, सत्संग आहे, पाप पुण्य आहे, जन्म मरण आहे, सगळं आहे. पण ज्या वेळेला आपण पारमार्थिक स्थितीमध्ये जातो त्यावेळेला ह्या प्रपंचातलं काहीही तिथे लागू पडत नाही. तिथे फक्त एक परब्रह्म तत्व शाश्वत आहे. शरीर काय कर्मानुसार राहील तेवढं राहील, पण त्या शरीरापासून ते अलिप्त झालेले आहे. म्हणून आम्हा काही काळाची भीती नाही असते म्हणे. आपल्याला असते, आपल्याला सगळं आहे, दुखणी पाणी, कारण आपण त्या अवस्थेमध्ये आहोत. जागृत स्थितीमध्ये आपण राहतो. जागृत अवस्थेमध्ये हे जग आपल्याला खरंच असतं, पण पारमार्थिक स्थितीत गेल्यावर हे मिथ्या असतं. एवढं लक्षात ठेवा. तसं म्हणून म्हणलंय, तैसे विचारता निरसले. फक्त विचार करून हे जाणून घ्यायचं, चिंतनाने जाणायचं, ज्ञानाने जाणायचं, हे मनन करून जाणायचं की कशा प्रकारे हे असत्य आहे. सत्य तर आपण अनुभवतो म्हणून आपल्याला सत्य, पण ह्या अनुभूतीच्या पलीकडे जर आपण गेलो
काही वेळेला बघा बधीरपणा येतो. बधीरपणा आला तर आपल्याला डॉक्टर लोक हे देतात, इंजेक्शन देतात, सगळं बधीर करतात अनस्थेशिया दिल्यानंतर. मग त्यांनी कापलं बिपलं काय केलं काही कळत नाही की नाही. मग ते सत्य होतं का असत्य होतं, जागृत स्थितीमध्ये आपल्याला जाणवतं. पण त्यांनी बधीर करून टाकलं सगळं की एवढं मोठं ऑपरेशन करतात, फार हार्ट बाहेर काढतात, त्याला काय काय करतात, परत ते आत घालतात, ते आतडी बाहेर काढतात, त्याला काय काय करतात, परत आत घालतात, काही कळत नाही की नाही. मग त्यावेळेला काय असतं जसं विचारांती हे निरसन करायचं. हे आपल्याला कशाचीच जर जाणीव झाली नाही तर त्याचा निराश झाला असं होतं. म्हणून हे नेहमी अध्यात्मामध्ये लक्षात ठेवायचं की जसंच्या तसं घ्यायचं नाही. जसंच्या तसं घेतलं की मोठा आहोत. म्हणून विवेकाने ओळखायचं. आता आपल्याला जरी सगळं जग खरं वाटत असलं तरी हे कुठपर्यंत खरं आहे, तर जोपर्यंत आपण पारमार्थिक स्थितीमध्ये जात नाही तोपर्यंत हे सगळं जग आपल्याला खरं आहे आणि आपण त्याच्यातले सगळे व्यवहार करायचे असतात. पारमार्थिक स्थितीमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला मात्र आपली तिथली स्थिती आणि तिथले व्यवहार सगळे वेगळे. जसे स्वप्नातली स्थिती, स्वप्नातले व्यवहार याचा खऱ्या जगाशी काही संबंध नसतो. ते त्यावेळेपुरते जसे खरे असतात तसं पारमार्थिक स्थिती गेल्यावर प्रपंचातले व्यवहार सगळे अशाश्वत. विवेकाने ओळखायचं. दासबोधामध्ये सुद्धा सगळीकडे हेच सांगितले की विवेकाने ओळखा. कारण असं कळणार नाही, ते अशी अनुभूतीला येणार नाही. विवेकाने जाणून घ्यायचं आणि मग ध्यानावस्थेमध्ये त्याची अनुभूती घ्यायची. तैसे विचारता निरसले, विचाराने निराश करायचा. ते प्रपंच सहज सांडवले. मग तो प्रपंच सांडला. जसं परमार्थिक स्थितीमध्ये जाग झालं असं समजा, मग हा प्रपंच काय. किती एक जन्म झाले समर्थ म्हणतात, कन्यापुत्र किती झाले. दर जन्मातल्या कन्यापुत्रांची थोडी काळजी करतोय आपण आता, माहितच नाही ना. आता या जन्मात काय माहिती गेल्या जन्मी कोण मुलं होती कोण बाळ होती, आता त्यांचं काय झालंय किती एक झाली कन्यापुत्र असं समर्थाने म्हटले दासबोधामध्ये. म्हणजे तसं आपण तेवढ्या वेळापुरतच कॉन्शियस असतो. या जन्मापुरता हा कॉन्शियसनेस असतो. ते मात्र संत कसे असतात, त्रिकाल कॉन्शियस असतो त्यांचा. भूत भविष्य वर्तमान सगळ्यामध्ये त्यांची जाणीव असते. त्यांच्या आपले विचार करण्यामध्ये लेव्हलचा फरक आहे खूप. त्यांचे विचार आहेत ते प्रपंच ओलांडून गेल्यानंतरची जी पारमार्थिक सत्ता आहे तिथं ते आहेत, तिथून ते प्रपंचाकडे बघतात. आणि आपण प्रपंचात राहून प्रपंचाकडे बघतो आणि परमार्थाचा विचार करतो ते ना आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. म्हणून आपल्याला समजण्यामध्ये थोडासा क्लेश होतात, थोडस क्लिष्ट वाटतंय. तो प्रपंच सहजे सांडविले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यांचे. म्हणून ज्ञानी हा आणि आपण याच्यामध्ये फरक आहे. ज्ञानी हा कसा असतो, पारमार्थिक स्थितीमध्ये असतो आणि आपण कसे असतो, प्रापंचिक स्थितीमध्ये असतो. आणि प्रापंचिक स्थितीमध्ये आपण अध्यात्म समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे आपल्या समजण्यामध्ये फरक पडतो. म्हणून अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही. म्हणून प्रपंचाच्या ठिकाणी ज्ञानी माणसाला आस्तिक्य बुद्धी नाहीये. निष्कर्ष दोही देखिला असे. आणि अशाश्वत वस्तूच्या ठिकाणी म्हणजे दोहोमधला उपाधी आणि चैतन्य याच्यातलं सार त्याने ओळखलं. अशाश्वत वस्तूच्या ठिकाणी त्या नित्य आहेत असा त्यांचा विषय नसतो, असा त्यांचा निश्चय नसतो. म्हणजे अगदी इथं तुम्ही बघा, शब्दशः भाषांतर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं नाही. लक्षात आलं ना. असतो विद्यते भाव असं कुठेही त्यांनी शब्दशः भाषांतर केलं नाही, पण या श्लोकाचा भावार्थ त्यांनी बरोबर सांगितलं. म्हणून याला टीका म्हणायचं. म्हणजे हे जसंच्या तसं अगदी सांगतात असं नाही, त्याच्यामधला भाव काय आहे, त्याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स काय आहे ते उलगडून सांग की दोन्ही लाईन नाही. अनित्याच्या ठाई अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोन्हीही देखील असे. उपाधी आणि चैतन्य असं त्यांनी घेतलं, असत आणि सत.
याचा फक्त त्याने अर्थ दिला. असतचा अर्थ काय आहे? उपाधी. सत म्हणजे काय आहे? चैतन्य. असा ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकाचा अर्थ घेतला. ते बदल केला ना अर्थामध्ये थोडासा. तेव्हा ज्ञानी लोकांना दोन्हीचाही निर्णय असा निश्चय नसतो. म्हणजे अनित्य वस्तू अशाश्वत आहेत त्या नित्य आहेत असं ते समजत नाहीत. जे उपाधीमध्ये चैतन्य आहे ते चैतन्य त्यांना माहित आहे. बरोबर आहे. चैतन्य त्याने ओळखलेलं आहे. पण ते अनित्य वस्तूच्या ठिकाणी शाश्वतता समजत नाही. असा आपण अर्थ एवढा लक्षात ठेवायचा. अविनाशी तू तद्विधी येन सर्वविदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हति. ज्याने हे सगळं जग व्यापलं आहे, येन सर्वमिदम, ज्याने हे सगळं जग व्यापलं आहे ते सत कसं आहे? अविनाशी तू. खर तर ते अविनाशी. तत् तत् म्हणजे कुठलं? येन, ज्याने हे सगळं व्यापलंय ते. तत् कुठलं? येन सर्वमिदम तत्, हे सगळं जग ज्याने व्यापलं आहे ते. ते कसं आहे? सत. सत कसं आहे? अविनाशी. ते अविनाशी. विनाशम अव्ययस्य, या अव्यय अशा अविनाशी अगम्य अशा वस्तूचा विनाश करण्यास न कश्चित कर्तुम अर्हति, कोणीही विनाश करू शकत नाही. या अविनाशी अशा अव्यय अशा तत्वाचा, सतचा कोणीही विनाश करू शकत नाही. सत आहे ते तसंच राहतं, शाश्वत राहतं. म्हणून दोन त्यांनी गोष्टी सांगितल्या. 16व्या मध्ये असत आणि सत घेतलं आणि पुढे सांगितलं 17व्या मध्ये की सतचा विनाश होत नाही. हे अविनाशी जे तत्व आहे त्याचा विनाश होत नाही. अस्य अव्ययस्य विनाशम न कश्चित कर्तुम अर्हति. या अव्ययाच्या सतचा विनाश कोणीही करू शकत नाही. देखे सारा सार विचारता भ्रांती ते पाही असारता. सारासार जर विचार केला तर त्यातील असारता ही भ्रांती, है ना. आणि समज. आणि सार कसं आहे? सार ते स्वभावता नित्य जाणे. सारासार विचार केला तर असार टाकून द्यायचं, कारण असार ही भ्रांती आहे आणि सार नित्य आहे. सोपं आहे की नाही? सार हे नित्य आहे. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. हे तिन्ही लोक ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण आकार आणि खूण काहीही नाही. कसं आहे? तिन्ही लोक जे आहेत तो ज्याचा विस्तार. त्रिपादस्या मृतंदिवी त्रिपाद उदय पुरुष पादौ अस्ते हा. कसं आहे? लोकत्रय एक तो दशांगुळे उरलाय. लोकत्रय आहे त्याचा आकार आहे, या आकाराने तो विस्तार झालेला आहे. पण त्याला नाम वर्ण आकार चिन्ह काहीही नाही. म्हणून तर तो आपल्याला कळत नाही. आपल्या समोर जर साकाराने काही आलं तर आपल्याला कळेल, निराकार आपल्याला कळतच नाही. अशाश्वत सगळं असल्यामुळे शाश्वत आपल्याला काही कळत नाही, काहीच नाहीये. आणि तो कसा आहे? येन सर्वमिदम, त्यांनी व्यापलेलं आहे सगळं. जो सर्वदा सर्वगतू, सर्वगत आहे, सगळ्यांच्या मध्ये व्यापून आहे. आत बाहेर. आकाश कसं आपल्याला कळत नाही, आकाशाचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही, कारण आकाश आत बाहेर सगळीकडे आहे. आता आपण तांब्या रिकामा घेतो त्याच्यात आकाश आहे की नाही, पण आपण पाणी उचतो तेव्हा आकाश बाजूला जातं, पण आपल्याला ते कळत नाही. इतकं सूक्ष्म आहे ते की ते इकडून तिकडे गेलेले कळत नाही ना. किंवा आपण इथे बसलोय तर इथनं आकाशाच्या बाजूला चाललंय, मी उठले की आकाश पूर्ण जागेवर येतं, पण कळत नाही. इतकं सूक्ष्म आहे. तसा ब्रह्म त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. ते आकाश सुद्धा ब्रह्मामध्ये आहे. इतकं सूक्ष्म असल्यामुळे ते कळतच नाही, दिसणं शक्य नाही. त्यामुळे ब्रह्म दिसेल असं म्हणाल तर ते कधीही शक्य नाही. ब्रह्म कळतं, ब्रह्मविद जाणलं जातं, ब्रह्म दिसत नाही. पण ते डोळेच नाहीत आपल्याला ब्रह्म पाहण्यासारखे. आपल्या डोळ्याला फक्त स्थूल रूप दिसतं ना, सूक्ष्म रूप दिसत नाही. बारीक बघायचं असेल तर अजून भिंग लावतो आपण.
समजा त्यात आपल्याला अस्वच्छ काही वाटलं तर आपल्याला आपण चष्मा लावून बघतो, दुसरं भिंग लावून बघतो की ह्याच्यात काही घाण आहे का. आपल्या डोळ्याची क्षमता कमी आहे ना, त्यामुळे आपल्याला ब्रह्म दिसत नाही. ब्रह्म बघायला डोळे खूपच तेजस्वी पाहिजे. अर्जुनाला दिले होते त्यांनी म्हणून त्याला ते विश्वरूप दिसलं, नाहीतर काय त्याला दिसलं नसतं. ते नुसता उजेडच. उजेडात काय दिसणार आहे, फार उजेड असल्यावर काय दिसत नाही. जो सर्वदा सर्वगतू, सगळीकडे आहे तो, सर्व ठिकाणी आहे, शाश्वत आहे, सर्वव्यापी आहे, जन्म क्षयातीत, जन्म आणि मरणाच्या रहित आहे, जन्म मरण रहित. तया केली आहे घातू कदापि नव्हे, कदाचित नव्हे. त्याचा घात करायचा म्हणलं तरी ते शक्य नाही, कारण ते दिसतच नाही. जे दिसत नाही त्याला आता आकाशाला जखम करायची म्हणलं तर कसं होईल का, होणारच नाही ना, कारण आकाश इतकं पटकन बाजूला सरतं सगळ्यामधून की त्याला काही होणं शक्य नाही. करायचं ठरवलं तरी होत नाही. तसं या शाश्वत अशा परब्रह्माचा काही विनाश करायचा म्हणलं तरी सुद्धा ते शक्य नाही, कारण ते इतकं सूक्ष्म आहे की ते तुम्हाला दिसतच नाही. त्याला ना वर्ण आहे, ना आकार आहे, ना रंग आहे, ना रूप आहे, काहीच नाहीये. आणि ते तुमच्या आत आहे, तुमच्या बाहेर पण आहे. कोण कशाचा विनाश करणार. लक्ष्मी तंत्रामध्ये सुद्धा असंच म्हणलंय तिने की मला नाश करायचं म्हणलं तरी मला शक्य नाही, कारण मी त्याच्या आत असल्याशिवाय हा विचारच तर करू शकत नाही की आपण याचा नाश करायचा. मग कोणाचा नाश करणार तू. त्याचा नाश केला तरी मी त्याला व्यापून दुसरीकडे पण मी आहे, मी काही एके ठिकाणी नाहीये. त्यामुळे मला पराभव करणं हे शक्यच नाही. कुठल्याही कितीही मोठा राक्षस आला तरी त्याला माझा पराभव करणं शक्य नाही, कारण त्याच्या अंतरंगातच मी असल्यामुळे तो कशाचा विनाश करणार आहे. हो की नाही. तसं हे शाश्वत असं ब्रह्म आत आहे, बाहेर आहे, आणि ते इतकं सूक्ष्म आहे की आपण त्याचा विनाश करू शकत नाही. मनात आणलं तरी करू शकत नाही, कारण काही नाहीच आहे. मारायला, त्याला घात करायला काही असेल तर करू ना. भांड दिसलं नाही काय, भांड फेकून आपण मोडू, पण परब्रह्माला फेकून मोडणार कसं. जे काहीच करणं शक्य नाही. घात करायचा म्हटलं तरी सुद्धा तो शक्य नाही. ना, म्हणून श्लोक काय आहे, विनाशम अव्ययस्य अस्य न कश्चित कर्तुमर्हति. या अव्यय अशा सत्तत्वाचा विनाश कोणीही करू शकत नाही. तया केलियाही घातू कदाचित नव्हे. त्याचा घात करायचं म्हटलं तरी तो कधी सुद्धा घात होऊ शकत नाही. मग घात कशाचा होतो, तर जे अंतवंत आहे, जे अशाश्वत आहे त्याचा नाश होतो. जे निर्माण केलंय तुम्ही त्याचा नाश होतो. जे निर्माणच झालं नाहीये कधी, जे कायमस्वरूपी आहे त्याचा कसा नाश होईल, तसा होणार नाही नाश. देह आहेत तसे हे अंतवंत इमे देहा. देह कसे आहेत, अंतवंत. कसे आहे, नित्यस्य उक्ता शरीरिणा. नित्य, अविनाशी, अगम्य असा जो काही आत्मा आहे त्याचे देह आहेत, त्यांनी धारण केलेले देह आहेत, ते विनाशी. आत्म्याला विनाश नाही. अनाशिनो अप्रमेयस्य, अनाशिन, अविनाशी, अगम्य अशा अप्रमेय, ज्याला जाणता येत नाही, अगम्य आहे, अशा आत्म्याचे देह कसे आहेत, अंतवंत. तसं देहाचा अंत. शरीरिणा, शरीर ज्याने धारण केलेलं आहे तो अविनाशी, पण शरीर नाश पावणार. तस्माद युद्ध असो, मग तुला युद्ध करायला काय अर्थ आहे. म्हणून तू युद्ध कर. हे भारता, तू युद्ध कर, कारण जाणार आहे ते शरीर जाणार आहे. आत्म्याला तू काही करू शकणार नाही, कारण त्याचा घात करायचा म्हणलं तरी होऊ शकत नाही. त्यामुळे मी ह्याला मारेन बिरेन असं काही नाहीये, पण त्याला मारू शकत नाही. करायचं म्हणलं तरी शक्य. अंतवंत इमे देहा नित्यस्य उक्ताः शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य. सगळीशी षष्टी वापरली, अप्रमेयस्य. ह्या अप्रमेय अशा शरीरिणः,
शरीर ज्याने धारण केलेलं आहे असा आत्मा कसा आहे? नित्य. नित्यस्य नित्य आहे तो. तस्मात युद्ध सुभारत, म्हणून तू युद्ध कर. आणि शरीर ज्यात आघवे हे नाशवंत स्वभाव आहे. स्वभाव आहे त्याचा. का जातं का नाही त्याला काही कारण काही नाही, नाश होतोच. तर त्याचा स्वभावच तसा आहे, ते बनलेलंच तसं आहे. कुठलीही वस्तू तुम्ही तयार केल्यानंतर ती वस्तू मोडणार हे ठरलेलं आहे. कितीही चांगली तुम्ही बनवली तरी काही वर्ष त्याला अस्तित्व असतं. काही वर्षानंतर ती वस्तू मोडते. आपण घर सुद्धा नाही का बदलत. बिल्डिंग सुद्धा 50 वर्षाची बिल्डिंग आता जुनी झाली म्हणून आपण नवीन बांधतो की नाही. जे निर्माण केलेलं आहे त्याला अंत आहे. तसं शरीर जन्मलेलं आहे. ज्याचा जन्म झालाय ते मरण आहे. जिथे जन्मच नाही त्या ठिकाणी मृत्यू. स्वभाव आहे. हा स्वभाव हा शब्द फार चांगला आहे बघा. तर पुढे गीतेमध्ये स्वभाव अध्यात्म उच्चते असं म्हटलं. स्वभावाला अध्यात्म म्हणतो. स्वभाव हा स्वतःच्या ठिकाणी असलेला मूळचा भाव आहे. तसा मूळचा भावच शरीराचा विनाश हा आहे. त्यामुळे तो कोणी बदलू शकत नाही. आपल्याला कितीही नको असलं तरी ते जाणारच, विनाश पावणार. रोजच ते शरण पावत असत. तरुणपणामध्ये निर्माण होतं, म्हातारपणी ते नवीन निर्माण होण्याची क्षमता कमी होते म्हणून ते खराब होतं. पण त्याला नाश आहेच. पण शरीरी जो आहे ज्यांनी तो धारण केलेला आहे त्याला नाश नाही. नित्यस्य अप्रमेयस्य असं वापरले शब्द त्याला. म्हणून तो युद्ध कर. म्हणून तू आज झुंजावे पंडू कुमारा. म्हणून तू हे युद्ध करणं आवश्यक आहे. कारण तू काय करणार नाहीस, कोणाला मारणार नाहीस ना, काय करणार. ते सगळे नित्यच आहेत त्यांच्यामध्ये. म्हणून पुढे क्षेत्रज्ञ येईल ना. किती सांगावं लागतं त्याला. पटकन दुसऱ्या अध्यायात समजलं नाही सगळं. दुसऱ्या अध्यायातच सगळं सांगितलंय त्यांनी, पण त्याला परत परत उलगडून सगळं सांगावं लागलं ना. पुढे क्षेत्रज्ञ सांगावं लागलं, पुढे ज्ञान विज्ञान सांगावं लागलं. सगळं परत 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 युद्धाचं सांगत असतो. य एनम वेत्ती हंतारं यश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न विजानतो नायम हंती न अन्य. जो हा आत्मा मारणार आहे असं जो समजतो, यहा एनम वेत्ती हंतारम, जो याला मारणार आहे असं वेत्ती म्हणजे जाण. यहाच्या एनम मन्यते हतम, आणि जो हा महिला आहे असं समजतो. आणि जो तो मरणार आहे आणि मारणार आहे असं जो समजतो. उभौ तौ न विजाने, त्या दोघांनाही खरं कळत नाही. कारण नायम हंती ना, हा मारला जात नाही आणि कोणाला मारत नाही, कोणाकडून मारलं जात नाही. आत्मा कोणाकडून मारला जात नाही आणि आत्मा कोणाला मारत नाही. कारण आत्मा एकच आहे, एकटाच एक आहे. तो सगळ्यामध्ये एक सारखा आहे ना. तू धरुनी देहाभिमानाचे दिठी सुनी या शरीराचे मी मारिता हे मरते म्हणता. तू कसा म्हणतोय? दिठी सुनी या देहात, म्हणजे दिठी म्हणजे दृष्टी. ही दृष्टी या देहावरतीच ठेवतोयस तू, या शरीरावरती दृष्टी ठेवतोयस आणि काय देहाभिमान धरतोय. आणि काय म्हणतोयस की मी अर्जुन मारणारा आणि हे मारणारे, मी मारिता हे मरते म्हणत आहात असं तू म्हणतोय. आणि तुझं दृष्टी कुठे आहे? या शरीरावर. शरीराचा अभिमान आहे, शरीरावर दृष्टी आहे. आणि तू म्हणतोस ते बरोबर आहे की तू मारणार असेल ते मरणार आहे. पण तरी अर्जुना तू हे नेणसी, पण तुला हे माहिती नाही. जरी तत्वतः विचारेसी, तत्वतः जर तू विचार केला तर तरी वधिता तू नव्हेसी, हे वध्य नव्हे. मारणारा तू नाही, मरणारे हे नाही. कारण हे कसं आहे, शरीर जातं, शरीर शरीराला मारतंय. आत्मा काही मरत नाही. ते आत्मस्वरूप आहे, तू आत्मस्वरूप आहे. आत्मा शाश्वत आहे.
कोणी कोणाला मारत नाही आणि कोणी कोणाकडून मरत नाही. हे तुला कळायला पाहिजे. आणि पण तुला हे कळत नाही का? हे तू नेणसी. का नेणसी? तर तुझी दृष्टी कुठे आहे? शरीरात. दिठी सुनी या शरीरात. दृष्टी शरीरावर आहे. नाहीतरी आपण शरीरानेच ओळखतो ना. आपण आत्म्याने कुठे कोणाला ओळखतो? शरीरानेच ओळखतो. आत्म्याने देह धारण केला तेव्हा आत्मा दिसतो ना. देह नसेल तर आत्मा दिसत नाही. वाईट वाटतं आपल्याला ते, त्यामुळे देह नाही म्हणून आपल्याला वाईट वाटतं. देह आहे त्या देहाने आपण ओळखतो. देह नाही तर ओळखायचं कसं की हा माणूस आहे का नाहीये? कठोपनिषद सगळं त्याच्यावरच आहे ना. यमधर्माला नचिकेत विचारतो की काय होतं मृत्यूनंतर? तो असतो का नसतो? असतो म्हणशील तर आम्हाला दिसत नाही. नसतो म्हणेल तर आहे असं सांगतात. नेमकं कसं ओळखायचं? तेव्हा तो तेच सांगतो की आत्मा असतो. शरीर नाही म्हणून आपल्याला तो नाहीये असं वाटतं. पण त्याचं अस्तित्व आहे. त्याचं अस्तित्व कुठंच जात. पण मग आपल्याला अस्तित्व शरीराच्या योगाने आपल्याला अस्तित्व कळतं. त्यामुळे आपल्याला समोर लागतं माणूस. मग आपण ते आहे असं म्हणतो. बरोबर की? हे सगळं या शाश्वत अशा परब्रह्माच्या ठिकाणी हे काही नाही, पण प्रपंचाच्या ठिकाणी हे सगळं आहे. मग यांचं म्हणणं तेच आहे की त्या प्रपंचामध्ये बुद्धी ठेवू नका. पण इतकं सोपं नाही ते. इतकं सहज नाही. आता मी नाही शरीराने पण मी आहे असं म्हणणं आणि मला लोकांनी शरीराने ओळखलं, याच्यामध्ये फरक आहे की नाही? फरक आहे की नाही? अस्तित्वाचा, शरीराच्या अस्तित्वाचा फरक आहे ना. आपल्याला अशारीरिक अस्तित्व लागतं, आपल्याला स्थूल अस्तित्व लागतं. म्हणून आपल्या दृष्टीने कशी गीता समजून घ्यायची किंवा कसं अध्यात्म समजून घ्यायचं हा खरा प्रश्न आहे. अध्यात्म तसं समजायला सोपं आहे की ठीक आहे, आत्मा शाश्वत आहे. आपण असलो नसलो तरी आत्मा असतोच. आपण म्हणजे शरीर आपलं आहे नाही तरी आत्मा असतो. पण आपल्याला त्या आत्म्या स्वरूपाची प्रचिती यायला पाहिजे. जसं संतांची कशी प्रचिती येते, तर गोंदवलेकर महाराज कित्येक लोकांना दृष्टांतामध्ये अजूनही दिसतात. गजानन महाराजांचा कित्येक लोकांना दृष्टांत होतो. हो की नाही? अक्कलकोट स्वामी समर्थांचा कित्येक लोकांना दृष्टांत होतो. मग आपण म्हणतो की हा ते गेले नाही तर काय, शरीराने गेले असले तरी पाहिजे तेव्हा भक्ताला ते दर्शन देतात. मग आपण म्हणू ते शाश्वत आहे. पण माणसाच्या बाबतीत होत नाही ना ते. आपल्याला हवं तेव्हा देईल का दर्शन? नाही नाही. मग काय चुकतं कुठं आपलं? तर आपण त्या लेव्हलला जायला पाहिजे. हा, तेवढंच कमी पडतं. आपण त्या लेव्हल, संतांच्या लेव्हलला जायला पाहिजे. मग आपल्याला सुद्धा केव्हा कोणाला हवा असेल तर ठीक आहे, आपण दर्शन देऊ शकतो. मदर तेरेसा सुद्धा संत आहे का नाही असा जेव्हा हे केलं कृष्णाला, तेव्हा त्याने ते सांगितलं की मृत्यूनंतर जर दर्शन दिलं तर संत. मृत्यूनंतर शरीर पडल्यानंतर सुद्धा जर तसं दर्शन झालं त्यांचं तर संत म्हणायचं. नाही तर नाही, असं इंग्रजांच्याकडे सुद्धा आहे. हा, मग मदर तेरेसांना संत म्हणून त्यांनी मान्यता दिली. कोणाकोणाला त्यांनी दर्शन दिलं म्हणे. मग त्या आता संत मदर तेरेसा. म्हणजे नंतर अस्तित्व दिसलं पाहिजे. मग ते मग तसं आपणही व्हायला पाहिजे. त्या स्थितीला गेल्यानंतर मग व्हायला. मग काय नाही. मग जसं आपण महाराज आहेत तसंच म्हणतो की एकदा एक मी परवा वाचत होते, त्याच्यामध्ये असं दुष्काळ खूप पडला. मग दुष्काळामध्ये उत्सव करावा का नाही असं म्हणून गोंधळल्याहून एक शिष्टमंडळ बेलसर यांच्याकडे गेलं आणि त्यांनी सगळी दुष्काळाची परिस्थिती सांगितली की विहिरीला पाणी नाहीये. त्यामुळे आपण लोक येऊन राहिले उत्सवाला तर त्यांना आंघोळीला वगैरे कशाला प्यायला सुद्धा पाणी कमी पडेल, इतकं पाणी विहिरीला थोडं आहे. तर अशा स्थितीमध्ये आपण उत्सव करायचा का नाही करायचा, त्यांनी प्रॅक्टिकली ते बघून ते गेले तिथे विचारायला. एकच विहीर इथं पाणी राहिलं होतं, ते सुद्धा मठातल्या. बाकी सगळ्या विहिरी गावातल्या आटल्या होत्या आणि सगळ्या गावातले लोक मठातल्या विहिरीचं पाणी नेत. तर बेलसरांनी एकच प्रश्न विचारला, तिथे महाराज आहेत का नाही.
म्हणजे महाराज आहेत, मग म्हणजे उत्सव होणार. हे त्यांची तेवढी ताकद आहे ना आणि श्रद्धा आहे की महाराज आहेत म्हटल्यानंतर काही पाणी कमी पडायचं नाही. मग उत्सव झाला, काही पाणी कमी पडलं नाही कोणाला, तेवढं विहिरीचं पाणी सगळ्यांना पुरलं. पण ते महाराजांची ताकद आहे हो. नाही का? आपण म्हणून काय होणार? आपण सांगून काय होणार आहे? तसं व्हायला पाहिजे. म्हणून त्याने असं म्हणले की तुला देहाभिमान आहे आणि त्या देहाभिमानावर शरीरावर दृष्टी ठेवून म्हणतोय की हे मी मारणार आहे आणि हे मरणार आहे. पण वस्तुतः तसं नाहीये. वस्तुतः कसं आहे, हे ते आत्मस्वरूप आहे, तू आत्मस्वरूप आहे. कोणी कोणाला मारत नाही आणि कोणी मरत नाही. तरी वधिता तू नव्हेसी हे वध्य नव्हते. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता न भूया अजो नित्य हा शाश्वतोयम पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते जन्मच होत नाही, मरणाचा प्रश्नच येत नाही. जन्म नाही त्यामुळे म्रियते वा कदाचित, त्यामुळे मरण नाही, जन्मही नाही आणि मृत्यू पावत नाही. नायम भूत्वा हा पुन्हा होणार आहे का नाही, होऊन पुन्हा होणार आहे नाहीये, असंही नाहीये. भविता न भूया हा पुन्हा होणार नाही असंही नाही. भूया म्हणजे पुन्हा पुन्हा होणार नाही, आधी नव्हता असलं काही नाहीये. हा कसा आहे, अज जन्मरहित, नित्य शाश्वत आहे, क्षयरहित पुराण आहे, जुना आहे, अनादी आहे आणि शरीराचा नाश झाला असता याचा नाश होत नाही. वेदा विनाशिनम नित्यम आत्म्याला जो नाशरहित, अजम अव्ययम जन्मरहित क्षयरहित असं जो जाणतो, वेद अविनाशिनम नित्यम य एनम अजम अव्ययम, य वेद जो जाणतो, कसं जाणतो, अविनाशिनम अजम अव्ययम अविनाशी अज अव्यय आहे. कथम स पुरुष हा पार्थ, मग तो पुरुष कसा मारेल, मारणार तरी कसा, कम घातयती हंतिकम कोणाला मारण्यास प्रवृत्त कसा होणार, कोणाचा घात करणार. साधा प्रश्न आहे ना, की जो ह्याला असं जाणतो अज आहे अव्यय आहे अविनाशी आहे असं जो जाणतो तो कोणाला मारणार आणि कोणाचा घात करणार, नाही करणार. म्हणून हा कसा आहे, जो हा वेद जो जाणतो. माऊली काय म्हणतो बघूया. जैसे स्वप्ना माझी देखीजे, ते स्वप्नेची साज आपोजे. ते स्वप्न आहे तोपर्यंत खरं वाटत. आता आपण तेच बोललो ना. मग चेवनिया पाहिते तर काही नाही. चेवनिया म्हणजे जागे झालं, जागे झाल्यावर बघतो तर काही नाही. तैसी हे जाणं माया, तशी ही माया आहे आणि फक्त संतांनाच समजते, आपल्याला समजत नाही. हे विशेष आहे. माया आहे पण ती संतांना माया कळते. तुम्हाला आम्हाला हे खरं वाटत. तैसी हे जाण माया, त्याप्रमाणे ही केवळ माया आहे. तू भ्रमत आहासी वाया, तू त्याच्या भ्रमामध्ये पडलाय. शस्त्रे हाणितली या छाया, जैसी अंगी न रूपे. मनुष्याच्या सावलीला जर शस्त्राने मारलं तर त्याच्या शरीराला लागतं का, नाही लागत. का पूर्ण कुंभ ओलांडला किंवा भरलेला घडा पालथा घातला, तेथ बिंबाकारू दिशे भ्रंशला. त्या ठिकाणी सूर्याचं बिंब नाही आता, पण त्यातलं पाणी सगळं निघून गेलं. परी भानू नाही नासला तया सगळे. सूर्य गेला का, छाया गेली म्हणून सूर्य गेला का, नाही. ना तरी मठी आकाश जैसे, मठ आहे एखादा माठ आहे त्याच्यामध्ये आकाश आहे, मठाकृती अवतरले असे, मठ अवतरली, मठाच्या आकाराचं आकाश झालं ते. तो भंगली पैसे स्वरूपाची, आणि तो माठ भंगला तर आकाशाचं काय झालं, काय नाही. आकाश आकाशात मिसळून जातं. आकाश हे मठात मठाच्या आकाराचं दिसतं, पण मठ मोडला की फुटला की आकाश आपल्या मूळ रूपाने राहते, स्वरूपाची. तैसे शरीराचा लोपी, तसं शरीर लोप पावल्यानंतर सर्वथा नाशू नाही स्वरूपी, मूळ स्वरूपाचा नाश होऊन नाही.
म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा, म्हणून तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू, आरोपी न आरोपी, तू आरोप करू नको. कशाचा आरोप करू नको? भ्रांती, नाशाचा. मी नाश करणार, यांना मारणार, असा जो तू आरोप करतोयस तो तू आरोप करू नकोस. का? तर जसं मठातलं आकाश, हे मठ फुटल्यानंतर आकाश आकाशाच्या स्वरूपी राहून जातं, त्याला काही नाश होत नाही. किंवा सूर्यबिंब असेल, पाणी ओतून दिलं तर सूर्यबिंबाचा नाश होत नाही. म्हणून याला बिंब प्रतिबिंब असं अध्यात्मामध्ये म्हणतात. आपल्या शरीरामधलं जे आहे ते प्रतिबिंब आणि प्रत्यक्ष आहे ते बिंब. शरीरात पडलं म्हणून प्रतिबिंब फुटलं गेलं तरी बिंबाचा नाश होत नाही. हा एक मोठा हे पंचदशी मध्ये पुष्कळ लिहिलाय याच्यामध्ये विद्यारण्याचा. हा, बिंब प्रतिबिंब याच्याप्रमाणे तो एक समजून सांगण्याचा त्यांचा एक हे आहे की बिंब जे आहे त्याचं प्रतिबिंब आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये पडले. शरीर गेलं तर प्रतिबिंबाचा जरी नाश झाला तरी बिंबाचा नाश होत नाही. म्हणजे आत्म्याचा नाश होत नाही. आत्मा हा शाश्वत आहे तसाच आहे. त्याच्यामध्ये कधीच बदल होत नाही. शरीर लहान आहे, बाल आहे म्हणून आत्मा बाल नसतो. शरीर तरुण आहे म्हणून आत्मा तरुण नसतो. शरीर वृद्ध आहे म्हणून आत्मा वृद्ध झालाय असं नाही. तू जसा असतो तसाच असतो. त्याच्यामध्ये विकार नाही. अस्ति जायते वर्धते क्षीयते अपचीयते नश्यती, हे शरीराचे विकार आहे. अस्ति म्हणजे आहे, आईच्या पोटामध्ये आहे. जायते जन्म झाला, वर्धते वाढलं, क्षीयते क्षीण झालं, अपचीयते क्षरण पावलं, आणि नश्यते, हे विकार शरीराला आहे, आत्म्याला नाही. आत्मा शरीर ते आईच्या पोटात नव्हतं तरी होतात. आत्माच शरीर तयार करतो ना आपल्याला राहण्यासाठी. पुन्हा जन्मल्यावर त्याच्यामध्ये आहेत, वर्धत असतानाही त्याच्यामध्ये आहेत, आणि शरीर नष्ट झालं तरी तो आहे. ही शाश्वतता कळावी कशी, हा मोठा प्रश्न आहे. खरं म्हणजे वाचून कळतं, बुद्धीलाही कळतं, पण त्याचा अनुभव येत नाही. जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही ना तोपर्यंत हे नुसतं वाचून ज्ञान राहतं. पण हे शरीराचे विकार आहेत, हे आत्म्याला विकार नाही. म्हणून तर म्हणतात की शरीराचा लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती वाप. म्हणून तू हा आरोप करू नको शरीरावर, म्हणजे मी मारतोय आणि हे मरणार आहे असं भ्रांती तू घेऊ नको. युद्ध करणं आता या ठिकाणी काम आहे. तुझं जे काम आहे ते करायला पाहिजे. सगळ्या शास्त्रामध्ये कर्म हे करायलाच पाहिजे असं सांगितलंय. षडदर्शनामध्ये सुद्धा तेच सांगितलं की तुम्हाला कर्म हे करण्याला काही दुसरा पर्यायच नाही. मी कर्म करणार नाही असं म्हणून चालणार नाही. मग कर्म करायचं नाही ते सत्कर्म करा, सदाचरणाने वागा. म्हणजे त्याचा पुन्हा प्रारब्ध काहीतरी तयार तुम्ही कराल. दुसऱ्याचा घात करून, दुसऱ्याचं नुकसान करून, दुसऱ्याला आणि काही मनाने पाप करून तुम्ही समजा केलं तर काय होईल, परत तुम्हाला जन्म घेणं भाग पडेल. पण म्हणून मी कर्म करणारच नाही. दत्तवाक्यामध्ये एक गोष्ट आहे बघा, एक मुलगा जन्मला तो तसंच नुसता पडून राहायचा, काहीच करत नव्हता. बोलायचं नाही, हालायचं नाही, चालायचं नाही, सगळं त्याचं जागेवर सगळं आई वडिलांना करावं लागत होतं. पण त्याची मुंज केली तरी सुद्धा त्याला काही फरक पडला नाही. मग ते त्या वेद धर्माकडे त्याला घेऊन आले, विष्णू धर्माकडे. आणि मग त्याला म्हणले असं, मग त्याने ओळखलं की हा ज्ञानी आहे, पण नवीन काही प्रारब्ध तयार होऊ नये म्हणून हा कर्म करत नाही. मग त्याने सांगितलं त्याला की तू एवढा ज्ञानी आहे तर तू का नाही कर्म करत आहे. तर म्हणे कर्माने मला परत जन्म होईल. तर म्हणे नाही, कर्म निष्काम कर, म्हणजे कर्माच्या पासून काही प्रारब्ध निर्माण होईल अशी तू काही मनामध्ये धरू नकोस ना. कर्म केलं, आता तुझी घाण सगळी लोकांना काढावी लागते ना, तेवढं तरी तुला करायलाच पाहिजे की नाही. आपली स्वच्छता आपल्याला करणं हे कर्मच आहे, म्हणून ते करायचंच नाही असं कसं चालेल. कर्म तर करायला पाहिजे, पण ते कर्म तुला बाधक होणार नाही याच्यासाठी त्याच्यापासून काही अपेक्षा करू नको.
की मी हे कर्म केलं म्हणून असं झालं, असं नाही. ज्ञान म्हणजे ज्ञान आहे सगळं हे असं की शाश्वत आहे सगळं, अमुक आहे तमुक आहे, पण मी कर्म केलं की मला काहीतरी प्रारब्ध तयार होईल ही भीती आहे. मग त्याचं सगळं करावं लागत होतं ना आई वडिलांना. मग हे कसं काय? मग ते त्यांनी काढलं त्याच्या मनातलं की असं नाही झालं पाहिजे. कर्म हे तुला करायलाच पाहिजे. कर्माला काही दुसरा पर्यायच नाहीये. प्रत्येकाला कर्म करायला पाहिजे. फक्त कर्म असं करा की जेणेकरून नवीन प्रारब्ध निर्माण होणार नाही आणि पुन्हा जन्म घ्यायचा. जन्म घेतला नाही की मृत्यू नाही. जन्म घेतला तर मृत्यूचं भय, जन्म नाहीच घेतला तर मृत्यूचं भय नाही. म्हणून जन्ममरणच तुम्ही नको ना, ते टाळायचे. तर मग कर्म असं करा की ज्याने तुम्हाला प्रारब्ध नवीन निर्माण होणार नाही, संचित काही होणार साठणार नाही. आणि आहे ते म्हणून शंकराचार्य काय म्हणतात की प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं. आणि ज्ञानाने संचित जळून जातं. ज्ञान प्राप्त झाल्यावर संचित कर्म काही राहत नाही, ते जळून जातं. आणि क्रियमाण कर्म हे निष्कामतेने केलं की ते तयार होत नाही. पूर्वी केलेलं ते जळून जातं सगळं. आता आपण करतो आहोत ते. मग हे कर्म जर ईश्वराची सेवा म्हणून केलं तर मग त्याच्यापासून काही फळ मिळणार नाही ना, म्हणजे नवीन प्रारब्ध तयार होणार नाही. मग क्रियमाण जे आहे ते सेवा म्हणून करा, सेवाभावाने करा. त्याने आपल्याला ट्रस्टी म्हणून बसा, संसाराचे आपण ट्रस्टी आहोत असं बसा, म्हणजे मग ते निष्कामतेने होईल. म्हणून कर्म युद्ध करायलाच पाहिजे. अर्जुनाला दुसरा काही पर्यायच नव्हता ना. युद्ध न करणं हा काही पर्याय होता का त्याला? नव्हता. युद्ध तर करायलाच पाहिजे होतं त्याला. मग ते करायचं तर कसं करायचं ते तो सांगतो की अशा भावनेने कर की जेणेकरून तू तुला म्हणजे ते लागणार नाही कर्म, ते कर्म बाधत होणार नाही. असं. थांबूया.